नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरोदेज मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. बातमी लेखन या सिरीजमध्ये आपण आज पाहतो आहे साने गुरुजी विद्यालय या ठिकाणी झालेल्या क्रीडा महोत्सवाची बातमी तयार करायची आपल्याला. हा प्रश्न पण 5 मार्क्ससाठी असतो. कथालेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन या 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. तर इथे एक ॲडव्हर्टाईज दिलेली आहे आणि ती माहिती वाचून आपल्याला बातमी तयार करायची आहे. तर सगळ्यात आधी आपण हेडिंग दिलेलं आहे, स्पर्धांबरोबरच उद्घाटन सोहळा ठरला आकर्षण. त्याच्यानंतर आमच्या प्रतिनिधीकडून किंवा आमच्या वार्ताहराकडून असं लिहावं लागतं. त्याच्यानंतर आपण इथे बघू शकतो गावाचं नाव दिलं आहे, कुठल्या ठिकाणची बातमी आहे, तो आपली सोलापूर असं लिहिलं आहे. त्याच्यानंतर कॉमा दिला आहे, दिनांक 14 जानेवारी. त्याच्यानंतर आपल्याला अपूर्ण विराम द्यायचा आहे आणि मग बातमीला सुरुवात करायची आहे. सोलापूरमधील साने गुरुजी विद्यालयाचा 40वा वार्षिक क्रीडा महोत्सव. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या या क्रीडा महोत्सवाला प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय सौ अपर्णा भोसले यांना निमंत्रित करण्यात आले होते. तर सोहळ्याचे उद्घाटन अध्यक्ष माननीय श्री रोहित बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सादर केलेल्या हलगीवरील लेझिम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर सादर केलेल्या सांगीतिक कवायतीने तर प्रेक्षकांना वेड लावले. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे प्रकार सादर केले. इयत्ता 5वी व 6वीच्या विद्यार्थ्यांनी क्रिकेट, बॅट, हॉकी स्टिक, फुटबॉल यांचा वापर करून सादर केलेले विविध नृत्य मनोरंजक होते. माननीय सौ अपर्णा भोसले यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे, पालकांच्या उपस्थितीमुळे सर्वच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व खेळांमध्ये जिद्द चिकाटी दाखवून खेळ केला. शेवटी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाल्यावर विद्यार्थी प्रमुख कुमारी आहानाने उपस्थितांचे आभार मानले. तर हे झालं बातमी लेखन. पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.